आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा किंवा मी करणारा ही समजूतच मुळात खोटी आहे. आत्मा मरत नाही आणि मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्णाश्रमाप्रमाणे त्याला जे आवश्यक कर्म ती त्याने करणं हा प्रत्येकाचा धर्म. आणि म्हणून स्वधर्माला अनुसरून जे श्रेयस्कर आहे तेच कर असं सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आपण आता ह्या 14व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकाकडे वळतो आहे. 7व्या श्लोकात भगवंत काय सांगतात पहा. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हे कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुना, रजो रागात्मकम विद्धी. रजोगुण कसा आहे? रागात्मक आहे. राग म्हणजे आवड किंवा आसक्ती. तृष्णा संग समुद्भवम, हा रजोगुण काय करतो? कामना आणि आसक्ती यांच्यापासून निर्माण होतो. असे विधी म्हणजे असं जाण. तत् देहीनम कर्मसंगेनं बध्नाती. हा रजोगुण काय करतो? देहीनम म्हणजे देहात राहणारे म्हणजे जीवाला कर्म आणि कर्मफळ यांच्याद्वारे जखडून टाकतो, बांधून ठेवतो. आता इथे अर्जुनाला भगवंतांनी कौंतेय असं म्हटलं आहे. संदर्भ असा आहे रजोगुणाचा. आता रजोगुण माणसाला कर्मात प्रवृत्त करतो, अगदी उघडच आहे. कौंतेयच एक अर्थ असो ते सूक्ष्म आणि कुशाग्र बुद्धीचा, हा नक्कीच आहे. तो अर्थ आपण पाहिला आहे. पण कौंतेयचा सरळ अर्थ कुंतीचा पुत्र असा सुद्धा होतो. आणि हा संदर्भ देण्याचं कारण आहे बरं का. आता कौरव पांडव युद्ध होणार होते, निश्चित झालं होतं. तेव्हा कुंतीने तिच्या सर्व मुलांना म्हणजेच 5 पांडवांना एक संदेश पाठवला होता. काय होता संदेश? ती म्हणाली, ज्या क्षणासाठी एक क्षात्राणी म्हणजे क्षात्रमाता आपल्या मुलाला जन्माला घालते तो क्षण आता आलेला आहे. धर्मयुद्धामध्ये न्यायाच्या बाजूने लढणं हे क्षत्रियांचं धर्म कर्तव्य आहे. तेव्हा आता उठा आणि या युद्धात सामील व्हा. म्हणजे युद्ध करण्यासाठी रजोगुण जागृत करावाच लागतो, हे निश्चित आहे. आणि म्हणून कौंतेय शब्द वापरला आहे. रजोगुण कसा आहे? भगवंत सांगतायत तो रागात्मक आहे. रागात्मक म्हणजे काय? राग हा मराठीला नाही, संस्कृतमधला राग शब्द आहे. राग म्हणजे इथे आवड. इथे तर अगदी सौम्य अर्थ आहे की नुसतीच आवड. पण नुसती आवड नाही, अगदी तीव्र आवड बरं का. आसक्ती. माणसाला काय असतं? धन, मान, सन्मान, सत्ता, प्रसिद्धी, पैसा, कीर्ती हे सगळ्या प्राप्त व्हावं असं वाटतंच ना. त्याला काय वाटतं? विषयांपासून सुख मिळतं आणि त्यात प्रवृत्त व्हावं असं सुद्धा वाटतं. मग ते इच्छेचं रूपांतर काय होतं? आसक्तीमध्ये झाल्यावर त्याला राग असं म्हणतात. आणि कारण इच्छा नसलं तर माणूस कामच नाही करणार ना. आणि रजोगुण माणसामध्ये अशी आसक्ती निर्माण करतो बरं का. म्हणून त्याला रागात्मक असं म्हटलं जातं. आपल्याला आठवत असेल 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंतांना हाच प्रश्न केला होता ना. अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. 3ऱ्या अध्यायातला 36वा श्लोक होता. काय म्हणलं होतं? हे वाष्णेय म्हणजे वृष्णीकुलोत्पन्न कृष्ण त्या कुळातले होते. म्हणून एखादा माणूस त्याची इच्छा नसतानासुद्धा जणू काही कोणीतरी जबरदस्तीने त्याच्याकडून करून घेतो आहे, अशा रीतीने पाप लागेल असं आचरण का बरं करतो? असा प्रश्न त्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना भगवंत काय म्हणाले होते? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिणम असं ते म्हणाले होते. अरे अर्जुना, रजोगुणापासून निर्माण झालेला हा काम उर्फ क्रोध महापापी आहे. तो महाखादाडपण आहे. तो माणसाला पापाचरण करायला भाग पाडतो. आणि हीच आहे कर्म करण्या आणि काय करतो? नको ती कर्म करायला प्रवृत्त करतो. हा वैरी आहे बरं का, असं म्हणाले होते ते. म्हणजे काय बघा, एखादी इच्छा होते आपल्याला आणि इच्छा पुरी झाली नाही की मनात जी काही भावना उठते ना त्याला क्रोध किंवा मराठीमधला राग असं म्हणतात. तेच इथे सांगतात. रजोगुण कसा आहे? तृष्णा संग समुद्भव आहे असंही आणखी पुढे सांगतात. ही कामना, तृष्णा, आसक्ती, संग कशापासून निर्माण झालं? संग म्हणजे आसक्ती निर्माण झालेली आहे. कशामुळे? तृष्णा, तहान.
आता रजोगुणाला माणसाला कसली तहान लागते हो, कसली तहान निर्माण करते रजोगुण. हीच तहान निर्माण करतो की वस्तू, व्यक्ती, पैसा, सत्ता सगळं काही प्राप्त व्हावं आणि ते भोगायलाही मिळावं, अशी एक इच्छा माणसाच्या मनामध्ये रजोगुण निर्माण करतो. अप्राप्य वस्तू प्राप्त व्हावी ही इच्छा किंवा कामना. जी वस्तू प्राप्त झाली ती तशीच टिकावी, याला म्हणतात स्पृहा. आणि त्या वस्तूपासून जे सुख मला मिळते ते सतत मिळावं आणि सुखाच्या नवीन नवीन गोष्टी सतत प्राप्त व्हाव्यात, ही आहे तहान किंवा तृष्णा. आणि मंडळी, ही जी तहान आहे ना, तृष्णा, ही कधीच पुरी होत नाही बरं का. ही अग्नीप्रमाणे आहे. किती इंधन टाकलं तरी अग्नी जसा अधिकाधिक भडकतच जातो, शांत होत नाही. तसंच कितीही वस्तू माणसाला प्राप्त झाल्या ना, तरीसुद्धा त्या मिळवण्याची हौस काय माणसाची जात नाही. हाच आहे परिग्रह. यालाच म्हटलं परिग्रह, साठवण करणं. आणि किती साठवावं याला काही मर्यादा नाहीच आहे ना. भर्तृहरींनी एक वैराग्य शतक नावाचे श्लोक लिहिलेत बघा. त्यात एका श्लोकामध्ये तृष्णेबद्दल ते काय म्हणतात माहिती आहे? चणे कधी संपत नाहीत, पण वयोमानाप्रमाणे दात मात्र पडतात. पण चणे खाण्याची इच्छा माणसाची कधीच संपत नाही. उलटं भर्तृहरी असं म्हणतात की तृष्णा तरुणायते. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं ना, तसं तसं त्याची वस्तूंबद्दल हाव अधिक तरुण होत जाते, अधिक वाढतच जाते. आता संग म्हणजे आसक्ती. तृष्णेमधून वस्तू व्यक्तींबद्दल आसक्ती निर्माण होते. माणूस केवळ वस्तू व्यक्तीमध्ये आसक्तो असं नाही बरं का, तर कर्मफळं काय त्याच्यावर आपली मतं, विचार आणि आपली निष्ठा ह्याच्यातसुद्धा आसक्त होतं बरं का. हे खरं तर कर्म आणि ज्ञान ह्याच्यामध्ये सुद्धा आसक्त होतो. हे सारं रजोगुणामुळे घडतं. म्हणजेच काय, रजोगुणा माणसाला कर्म करण्यास भाग पाडतो. कर्म संगेन देहिनाम. देही म्हणजे कोण? देहात राहणारा जीव. हा देह म्हणजे मी असं ठामपणे ठरवल्यामुळे देहाची कर्म आणि तो भोगत असतो. या आसक्तीमुळे काय होतं, वस्तू व्यक्तीपासून मिळणाऱ्या सुखाला ना माणूस सर्वश्रेष्ठ मानतो आणि त्यांच्यापासून मिळणारं सुख हे अंतिम आहे असं सुद्धा मानतो. पण ही स्थिती काही कायम टिकत नाही. मग त्यासाठी अधिक कष्ट, अधिक धडपड, अधिक काम, हे चक्र कधी संपतच नाही. व्यसनांच्या बाबतीत तेच घडतं ना. समजा एखाद्या माणसाला सिगरेटचं किंवा तंबाखूचं व्यसन आहे, त्याला ती मिळाली नाही की तो अतिशय अस्वस्थ होतो. पहा ना, आता आपण करोना काळातून गेलो. अगदी मागच्याच वर्षी ह्याच महिन्यात, मार्च महिन्यामध्येच सगळं बंद झालं. पानाची, तंबाखूची दुकानंसुद्धा बंद झाली हो. त्याच्यानं तंबाखू किंवा गुटखा खायची सवय होती ना, त्यांची किती तडफड झाली मी पाहिलं हो. आणि ज्या दिवशी दुकानं उघडली ना, अक्षरशः जसं काही जणू काय उड्या माराव्या. म्हणजे जर्द्याचं पाकिट जे सामान्यपणे 5-1 रुपयाला मिळेल, त्याची त्या दिवशी 50-50 रुपये देऊन लोकांनी विकत घेतली हो. किंवा गुटख्याची पाकिटंसुद्धा. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यावेळेला पाहण्यासारखा होता. असं घडतं आहे, खरंच आहे. आणि एकदा जे सवय लागली ना की त्यातून मिळतं, त्या सुखाची माणसाला चटक लागते आणि मग त्यासाठी वाटेल ते कर्म करायला हा माणूस तयार होतो. हे सगळं रजोगुणाचं बंधन आहे, दुसरं काहीच नाही, केवळ रजोगुणाचं. याला बंधन का म्हणतात बरं? कारण रजोगुण माणसाला 1 मिनिटभरसुद्धा स्वस्थ बसून देत नाही. सारखं काहीतरी केलं पाहिजे. अगदी एखाद्या प्रवचनाला वगैरे जर गेला ना, तरीसुद्धा इकडे तिकडे बघेल, काहीतरी कुठे दुसरी बोटच मोडत बसेल. आणि हा त्रास पुरुषांना जास्त होतो बरं का. आणि म्हणून तर निवृत्त झाला ना माणूस एखादा, की ते घरात त्याचा फार त्रास होतो. कारण घरात मग त्याची सारखी कटकट चालू राहते आणि स्वतः तर शांत राहतच नाही, पण इतर कोणी शांत दिसलं तर यांना चैन पडत नाही. हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे एक नक्की आहे मंडळी, कर्म केलंच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. ते आपलं कर्तव्य आहे हो, ह्यात काय संशय. पण कर्तृत्वभाव स्वतःकडे घेऊ नये हे निश्चित आहे, कारण त्याचं बंधन होतं ना. लक्षात ठेवा मंडळी, रजोगुण तसं वाईट नाही, ध्यानात घ्या. त्यातली आसक्ती वाईट आहे, हे खरंच आहे. तृष्णा वाईट आहे. बघा ना, ब्रह्मदेवालासुद्धा इच्छाच झाली ना, कामनाच झाली की मी एकोहम बहुश्याम, आणि म्हणून तर विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे कामनेतूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे ना. फक्त ती कामना चांगली होती, एवढंच आहे. जसं आपण मागे पाहिलं की सत्वगुणापासून अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय, रजोगुणापासून प्राण आणि कर्मेंद्रिय, आणि तमोगुणापासून माणसाचं शरीर आणि सगळे स्थूल पदार्थ निर्माण झाले. हे खरं आहे. म्हणजे या तिन्ही गुणापासूनच जगातले सगळे पदार्थ निर्माण झाले ना, आणि सगळी शरीरही निर्माण झाली. म्हणजे हा विरोध या गुणांना नाही आहे, गुण वाईट नाही आहेत. त्याला विरोध आहे तो आसक्ती आणि तृष्णा यांना आहे, लक्षात घ्या. आणि आसक्ती, तृष्णा ही तहानसुद्धा 2 प्रकारची असते. एक असते भौतिक विषय इत्यादीबद्दलची, म्हणजे वस्तू, व्यक्ती, सत्ता, पैसा, प्रतिष्ठा या प्राप्त व्हाव्यात आणि त्या टिकाव्यात अशी इच्छा, आणि ती कधी संपतच नाही हो, कधीच संपत नाही. एवढंच काय,
मृत्यूनंतरसुद्धा स्वर्गप्राप्ती व्हावी, तिथेही सुख मिळावी म्हणून माणूस सामाजिक व्रते करतो, यज्ञयाग करतो, दान करतो आणि काम्य कर्मापासून काही करतच नाही ना. हेच त्यातलं खरं आहे. आता पुढच्या श्लोकात भगवंत तमोगुण कसा बांधून ठेवतो ते सांगतात. तोही पाहूया. आता या 8व्या श्लोकामध्ये तमोगुणाबद्दल भगवंत काय सांगतात बघा. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह आहे हे तू जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत आणि ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हे भारत म्हणजे बुद्धीमध्ये राहता अर्जुना, बुद्धिमान अर्जुना. सर्व देहिनाम मोहनम, सर्व देहाभिमानी जीवांना मोहित करणारा तमहा तू म्हणजे तमोगुण हा तर. अज्ञानजम विद्धी, अज्ञानापासून उत्पन्न झाला आहे तू जाण. आणि तो काय करतो, तत् म्हणजे तो तमोगुण प्रमादालस्य निद्राभी देहेनम निबध्नाती, या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा म्हणजे झोप याने बांधून ठेवतो. हे बुद्धिमान अर्जुना. आता इथे तू शब्द वापरला आहे. तमोगुण म्हणजे तू म्हणजे काय, ह्या शब्दाचा उपयोग तो अशासाठी केला आहे की सत्व आणि रजोगुणापेक्षा तो अगदी निकृष्ट आहे समजण्यासाठी केला आहे. काय सांगतात भगवंत, तमोगुण मात्र अज्ञानजम विद्धी, तो अज्ञान स्वरूपच आहे. सत्व तर ज्ञानस्वरूप आहे, हरकत नाही. रज कसं आहे, ज्ञान देणारा पण भोगात फसवणार आहे. पण तमोगुणाची उत्पत्तीच मुळे अज्ञानापासून होते, अपसमज ह्यातून झालेली असते आणि सर्व देहधाऱ्यांना मोहित करतो असं भगवंत म्हणता येतं. सर्व देहीना, सर्व जीवांना मोहित करतो. पण खरं तर तो फक्त मनुष्यालाच मोहित करतो बरं का. कारण इतर जे प्राणी आहेत ना मनुष्य, तर त्यांना सारासार बुद्धी असतच नाही ना, निश्चितच आहे. त्यामुळे ते तमोगुणांनी मोहित नाही होतो, ते तमोगुणीच आहेत, त्यांना मोहित व्हायचा काय प्रश्न आहे. पण सर्व देहीना म्हणण्याचा उद्देश बहुतेक असा असावा की जी माणसं सारासार विवेक गमावून बसतात पूर्णपणे, या इतर प्राण्याप्रमाणेच केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून यांच्यामध्येच रमणारी आहेत, हे सांगण्याचा हेतू असावा. मोह म्हणजे काय, मोह म्हणजे मी खरोखर मी जसा नाही तसा वाटणं आणि मी नाही तसा आहे असं वाटणं आहे मोह, दुसरं काय. ह्याच मोहाचं लक्षण आहे. आता पहा ना, खरं तर मी काही दिसायला सुंदर नाहीच आहे नक्की आणि बुद्धिमान पण नाही. पण जर मी सुंदर आहे आणि बुद्धिमान आहे असं मला वाटायला लागलं आणि मी तसं वागायला लागलो तर मला मोह झाला असं समजावं, त्यात काही शंकाच नाही आहे. या तमोगुणाच्या प्रभावाखाली माणूस आला ना की तो आपल्या सत असत, चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे जाणण्याच्या विवेकशक्तीवरच मुळे आवरण घालतो. हा आहे मोह किंवा भ्रांती. आता खरं तर मी कोण आहे, सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आहे, माझं खरं स्वरूप आहे. पण तसं न वाटता मी केवळ या देहापुरताच मर्यादित आहे, देहाची सुखदुःख हीच माझी सुखदुःख आहेत आणि त्यामुळे सुखी दुःखी होणारा जीव मी स्वतःला मानतो. त्यामुळे काय होतं, जी वस्तू कायमची आहे, शाश्वत आहे, अंतिम सत्य आहे, तो परमात्मा आहे, माझं खरं स्वरूप आहे असं न मानता की जे अशाश्वत आहे ना तेच माझं स्वरूप याचं आहे असं या शरीरालाच तो कवटाळून बसतो. कारण शरीर अशाश्वत आहे की नाही, त्यालाच मग असा माणूस कवटाळून बसतो. मी शरीर आहे अशी त्याची ठाम श्रद्धा होते. आणि हा जो मोह आहे ना हा माणसाला 3 प्रकारांनी बांधून ठेवतो असं भगवंत म्हणत आहेत. दुसऱ्या वेळेस सांगतात बघा, प्रमादालस्य निद्राभी तन्नी बध्नाती भारत. प्रमाद, आळस आणि निद्रा म्हणजे झोप, ही 3 या तमोगुणाची बंधनं आहेत. या 3 प्रकाराने तो आपल्याला बांधून ठेवतो असं ते म्हणतात. एक एक पाहूया. पहिलं म्हणतात प्रमाद. प्रमादचा अर्थ काय होतो, जे ज्या वेळेला करणं हे आपलं कर्तव्य आहे ते न करता जे करू नये तेच करत राहणं, हे प्रमाद आहे. जीवनाची उलटी पद्धती आहे, दुसरं काय आहे. बरं, स्वतः अज्ञानी आहे तर ठीक आहे, हरकत नाही ना. त्याला स्वतःला तर समजतच नाही अयोग्य काय, योग्य काय, अकर्तव्य काय, कर्तव्य काय, काहीच माहीत नाही. अहो पण आपण करतो ते बरोबर असा दुराग्रह पण असतो. दुसऱ्या विचारायला तयार नसतात. कोणा अधिकारी व्यक्तीला विचारावं असं वाटत नाही, कारण त्यांना काय वाटतं मी करतो तेच बरोबर आहे. आणि हे प्रमादी माणसं असेच असतात. तो मी जसं वागतो तसं सर्वांनी वागलं पाहिजे हा त्यांचा हट्ट असतो. तुम्ही तसंच काय असतं आणि ह्या हट्ट या प्रमादामुळेच निर्माण होतो, हे तितकंच खरं आहे. तसंच तीच चूक परत परत करणं हाही प्रमाद आहे. आता आपल्या की प्रत्येकाला असं वाटतं की नाही की मी काही प्रमाद करत नाही, मी काही तीच चूक परत परत करत नाही. पण म्हणजे आपण सगळेजण करतो. कसं बघा ना, राग येणं वाईट आहे
हे कोणाला माहीत नाही हो, सगळ्यांना माहिती आहे की नाही. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला राग आपल्या कंट्रोलमध्ये असावा, हे खरं आहे. पण येतो की नाही सारखा राग आपल्याला, सारखा येतो. आणि दुसरं एक असतं, तसं दुधाचं बघा ना, दूध ओतू जावं असं कोणाला वाटतं हो, स्त्री असू दे पुरुष असू दे. अगदी गॅस समोर उभा असताना सुद्धा दूध ओतू जातं की नाही, हा एक प्रमादच आहे ना. आणि प्रमादाची आणखीन एक खासियत आहे बरं का, तीच चूक परत परत करतातच, पण शिवाय त्याचा अभिमान पण बाळगायचा. काही लोक मला सांगतात मी बुवा रागीट आहे बुवा, असंच होतं, त्याला काय करणार. अहो काय करणार म्हणजे काय, तर आणि काही त्याच्याही पलीकडे जाऊन काही लोक तर याला तत्त्वज्ञानाचा पण मुलामध्ये येतं बरं का. एका सत्पुरुषाने एक सांगितलेली कथा तुम्हाला सांगतो. एक सत्पुरुष होते, एक जोडपं त्यांना खूप मानायचं आणि त्यांचा बरेच दिवस आग्रह होता की एकदा स्वामीजी आमच्या घरी या. एक दिवस ते त्यांच्या घरी गेले जेवायला. त्या घरातल्या बाईने काय सांगितलं की महाराज जरा मी तुम्हाला घर दाखवते आमचं. म्हणून त्यानं तर घर काय फार मोठं नव्हतं, छोटंच होतं. सगळं घर दाखवायला सुरुवात केली, 2-3 खोल्या ज्या काय होत्या त्या बघत होते. ते प्रत्येक खोलीत सिगरेटची राख पडली होती हो, प्रत्येक खोलीमध्ये. शेवटी ती बाई म्हणाली महाराज माझ्या नवऱ्याला सांगा ना हो, सिगरेट ओढणे वाईट आहे मी त्याला सांगते, पण ते नाही ऐकत. ठीक आहे, पण निदान घरात सगळीकडे राख टाकू नका ना, एक ॲस्ट्रे ठेवा ना. अहो तेही ऐकत नाही तो. अगदी हैराण झाले मी रोज साफसफाई करून. आता त्याने काय केलं महाराजांनी, ते ग्रस्त आले जरा वेळाने. ते म्हणाले तुमच्याबद्दल तुमच्या गृहलक्ष्मीची तक्रार आहे. काय तक्रार आहे स्वामीजी. ते मला तक्रार अशी आहे की तुम्ही सगळीकडे राख टाकता सिगरेटची. खरं आहे ना हे, कसं हे बरोबर आहे का हे. आता ते ग्रस्त जरा ओशाळे हो, आणि ते काय म्हणाले स्वामीजी नाही जमत मला हो, हे खरं आहे. इकडे तिकडे फिरत फिरत सिगरेट ओढायची माझी सवय आहे, त्यामुळे असं घडतं. पण मग काय माहिती आहे ते ग्रस्त पुढे काय म्हणाले माहिती आहे. ते म्हणाले आणि महाराज तुम्हीच सांगितलं आहे ना, तुम्हीच सांगितलं आहे. काय मी सांगितलं आहे सिगरेट ओढत घरभर फिरा म्हणून. नाही हो, पण तुम्ही नेहमी सांगता की नाही की विश्वाची माझे घर. आता अशी श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी. माझं सगळं विश्व माझं घर असेल तर 2-3 खोल्याचं माझं घर आश्रय असायला काय हरकत आहे. बरं का, एवढा तर आश्रय नक्कीच असू शकेल. आता मला सांगा सत्पुरुष काय करणार हो. त्याने कपाळावर हात मारला, दुसरं काय. आणि मी सांगतो मंडळी, जर ज्ञानदेवाने हे ऐकलं असतं ना, ते विश्वाची माझे घर येऊ हे मी कुठून लिहिली असं त्यांना वाटलं असतं नक्की. असं आपण असं पाहिलं की प्रमादाचं आणखीन एक रूप आहे बरं का. काय रूप आहे, जे कर्म करणे योग्य आहे केलंच पाहिजे, कर्तव्य कर्म आहे, विहित कर्म आहे, ते न करणं. याचा अर्थ काय होतो की ज्या कर्मामुळे आणि आपलं आणि इतरांचं अहित होईल असं कर्म न करणं, ते खरं आहे ना. पण अशी माणसं असतात ही तेच करतात हो, नेमकं उलटंच करतात. आता न करण्यासारखे कर्म काय असतात हो, पुष्कळ असतात ना. अगदी 1-2 सांगतो बघा ना. एक तर काय असतं, अनेक व्यसनात स्वतः रमणं आणि इतरांना त्या व्यसनांच्या नादी लावण्याचा प्रयत्न करणं, हे असंच काम आहे ना. हे नको असणारच काम आहे. 2 निश्चित करू नये असं काम आहे. दुसरं म्हणजे उगाचच निरुपद्रवी माणसांना किंवा प्राण्यांना त्रास देऊ नये, हा एक निश्चित आहे. असं हे कर्म काही करणं चांगलं नाही. तमोगुणाचं आणखीन एक बंधन आहे, दुसरा दोष आहे. कुठलाही माहिती आहे, आळस. आळस म्हणजे काय हो, आळस म्हणजे कशातच रस नाही, निरस माणूस अगदी. आणि या आळसाचे काही प्रकार असतात. एक प्रकार साधा असतो की शरीर जड राहणं, सारखा थकवा वाटणं. यात काय वेळेला प्रत्येक वेळेला काही माणसाचा दोष असतो असं नाही. काही वेळेला काही शारीरिक व्याधीमुळे असं होऊ शकतं, हे खरं आहे. पण मुद्दाम काम टाळून टाकणं किंवा आवश्यक कामसुद्धा न करणं, चालढकल करणं, कुठून तरी पाट्या टाकणं आणि अगदी अंगावर पडलं असतं कसं तरी पुरं करणं, हे आळसाचेच प्रकार आहेत हो. आणि ही मंडळी स्वतः तर काही करायला तयार नसतात बरं का, पण दुसरा कोणी करत असेल ना त्याचासुद्धा बुद्धिभेद करतात हो. समजा आता एखादा गुरुवार आहे, अशा एखाद्या माणसाला सांगितलं की चला गुरुवार आहे, संध्याकाळी जरा दत्ताच्या देवळात जाऊ, दर्शन पण होईल आणि तेवढं फिरणं पण होईल. ते काय म्हणतात, अहो दत्त इथे नाहीत का, कशाला इतके लांब जायचं, शिवाय संध्याकाळ म्हणजे गर्दी आहे, त्रास आहे, कशाला जायचं. हा आळस आहे मंडळी. ज्यानं जर सांगितलं ना अशा लोकांना की जरा सकाळी उठून जरा फिरा, डॉक्टर लोक पण सांगतात ताजं तुम्हाला वाटतं, सकाळी हवेमध्ये ओझोन वायू असतो वगैरे वगैरे. ते म्हणतात त्यासाठी सकाळी कशाला उठायचं, का त्रास घ्यायचा, संध्याकाळी पण ताजं तुम्हाला वाटतंच की. अहो संध्याकाळीसुद्धा सूर्योदय असतोच ना, तो बघावा ना, काय बिघडलं. मला एक आठवलं मंडळी, पु ल देशपांडेंनी याच्यावर त्यांचं एक जो कथा आहे ना, त्या एका कथेमध्ये मला वाटतं बटाट्याच्या झाडमध्ये आहे असं वाटतं. त्याने एक प्रसंग अनुभवला आहे की ते सगळे मित्र पुण्याला भेट देतात, पुण्याला जायला निघतात बरं, कारण पुण्याला जातात सुद्धा. तेव्हा आता काय होतं, त्यातला एक जो माणूस आहे ना तो आग्रह करतो की बघा आता पुण्याला आलो आहे ना, उद्या सकाळी लवकर उठायचं आणि पर्वतीवर जाऊन उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं.
तेव्हा दुसरा मित्र त्याला काय होतं माहिती, अरे कशाला इतकं लवकर पहाटे उठायचं, संध्याकाळी काय करू, गच्चीत जाऊ, सूर्यास्त बघू, सूर्यास्त उलटा गेला की झाला सूर्योदय, त्यात काय विशेष आहे. तसं असतात ही मंडळी. तिसरं बंधन आहे झोप, निद्रा. आता आळस आणि झोप हे सख्खी भावंड आहेत बरं का. नियमितपणे अगदी ठराविक वेळेपुरती विश्रांती घेणं, झोप घेणं आवश्यक आहे, त्यात शंकाच नाही आहे. तो काही दोष नाही हो. पण जी झोप केवळ आळसाने घेतली जाते ना, त्यांनी शरीर जड होतं. उठल्यानंतरही उत्साह माणसाला राहत नाही मग. आणि अनावश्यक झोप त्याने बुद्धीमध्ये जडत्व पण येतं, त्यामुळे ते टाळलीच पाहिजे. म्हणून भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितलं होतं की नाही, युक्त स्वप्नाव बोधस्य. अनावश्यक झोप आणि आळस टाळण्यासाठी माणसाला काही सोपे उपाय असतात हो. काय करायचं, जीवनात काही नियम लावून घ्यावे लागतात. समजा अगदी तुम्ही साधा नियम लावलात की रोज सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. काय होईल, साहजिकच तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठावं लागेल ना, नक्कीच. म्हणजे तो नियम झाला, म्हणजे आपोआप लवकर उठणं होईल की नाही, न होणारे कुठे काय. तसंच बघा, जडत्व आणि येणारे झोप टाळण्यासाठी तरुणपणात तर माणसाने दुपारी झोपूच नाही नक्की. कारण त्याने काय होतं, एक तर जडत्व येतं, शरीर जड होतं, आणि दुसरं म्हणजे शरीराची जाडी पण वाढते. हां, आता हे काय, म्हातारपणी सातत्याने शरीर काम केल्यामुळे शरीर थकतं, ठीक आहे, तेव्हा दुपारी थोडा वेळ झोपायला काहीच हरकत नाही. पण थोडा वेळ याचा अर्थ काही तास नाही आहे, लक्षात घ्या. आता काही माणसं म्हणतात आम्ही काय थोडाच वेळ झोपतो, 4-5 तास झोपतो. 4-5 तास नाही हो, जास्तीत जास्त 1 तास विश्रांती घ्यावी, ठीक आहे ना. पण मग लोळत नाही पडायचं, लगेच उठायचं आणि कामाला लागायचं. दासबोधामध्ये या दिनचर्येसंबंधी रामदासांनी बरंच सांगितलं आहे बरं का. आणि आता 60, 65, 70 नंतर काय करावं, माणसाने रात्रीचं जेवण शक्यतो टाळावं, नक्कीच आहे. पण आता हल्ली शहरी भागात तर ते शक्य नाही आहे. कारण काय होतं, लोक उशिराच घरी येतात, त्यामुळे जेवण होतं 10, 10:30 वाजता, आणि मग लगेच झोप. आणि मग असं केलं तर काय होतं माहिती आहे, शरीरामध्ये पोटामध्ये गॅसेस होतात हो, आणि मग स्वस्त झोप माणसाला लागतच नाही. त्यापेक्षा ठीक आहे ना, एखादं फळ खावं, एखादं भांडं दूध प्यावं, हरकत नाही. कारण अगदीच पोट रिकामं नको, रिकामं पोटीसुद्धा झोप येत नाही. आणि अगदी जेवल्याशिवाय भागत नसेल तर निदान एक तर संध्याकाळी तरी जेवावं लवकर, म्हणजे पुढे 3-4 तास जातात, किंवा अगदी लाईट जेवावं ना, तरीसुद्धा जेवल्यानंतर 1 तास 1.5 तास तरी जागा राहायला पाहिजे. आता बघा ना, युरोपमध्ये किंवा अमेरिकेतसुद्धा अनेक ठिकाणी जी पद्धत आहे ना ती चांगली आहे. ते लोक सकाळी हेवी ब्रेकफास्ट करतात भरपूर, दुपारी अगदी कमीत कमी लंच घेतात, एखादं सँडविच वगैरे, आणि संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यानच त्यांचं डिनर असतं संध्याकाळी. म्हणजे जेवण झाल्यावर मग फिरायला वगैरे जातात, आणि मग झोपताना रात्री 10 वाजता काय करतात, थोडंसं दूध म्हणा, कॉफी म्हणा, आईस्क्रीम म्हणा, काहीतरी घेतात. हे योग्य आहे. अर्थात हवामानाप्रमाणे यातसुद्धा फरक करणं आवश्यक आहे बरं का, हे तितकंच खरं आहे. असं नियंत्रण जर असेल तरच तमोगुणावर मात करून त्याला आपल्या ताब्यात आणल्यासारखं होईल, नाही तर नाही होणार हो. आता या 3 गुणांचे जे परिणाम असतात ना, त्या बंधनाबद्दल भगवंताने या 3 श्लोकात सांगितलं. त्याचंच त्रोटक वर्णन भगवंत पुढच्या श्लोकात हे करणार 9व्या श्लोकात, तोही आता आपण पाहूया. हरिओम.